आज गुरुवार 2 एप्रिल 2026 तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी जबरदस्त महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज तुरीला 8,000 रुपयाच्या वर अनेक बाजार समितीमध्ये आपल्याला दर वाढलेले पाहायला मिळत आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे मुरुम। गजर तुरीला आवक आलेली आहे 344 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6,950 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8,111 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8,111 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती आहे जालना। लाल तुरीला आवक आलेली आहे 228 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7,200 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 7,700 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,899 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे अकोला। लाल तुरीला आवक आलेली आहे 1,581 क्विंटलची। कमीत कमी अकोल्याला तुरीला दर मिळाला आहे 7,000 रुपयाचा। सर्वसाधारण दर मिळाला 8,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,235 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 2,573 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,200 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,912 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट। लाल तुरीला आवक आलेली आहे 5,288 क्विंटलची। कमीत कमी हिंगणघाटला तुरीला दर मिळाला आहे 6,400 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8,400 रुपयाचा, तर जास्तीचा दर मिळाला 8,950 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वणी। लाल तुरीला आवक आलेली आहे 287 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,000 रुपये। सर्वसाधारण दर 7,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,585 रुपये। यानंतरची बाजार समिती गंगाखेड। लाल तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,100, तर जास्तीचा दर मिळाला 7,200 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे औराद शहाजानी। आवक आलेली आहे 190 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,620 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,182 रुपयाचा। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा। लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,601 रुपया।